खऱ्या आयुष्यात मला आज हे सांगायचं आहे बच्चाला. ऐका, त्याच्या बाबतीतली नावडती गोष्टच मी आधी सांगते. ती फोनच जवळ ठेवत नाही तिचा. गॉसिप नाही करत दादा, आम्ही डायरेक्ट तोंडावर बिच करतो माणसांच्या. सो आम्हाला त्यातलं काही म्हणजे इथे माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे जुई एवढी खादाड आहे ना, एक इंच असं ना वाढत नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत सायली आणि कुसुम आहे. कसे आहात? म्हणजे मगासपासून मी आल्यापासून तुमच्या दोघींचा एक वेगळा बॉन्ड बघते. आता मला ऐकायचंच आहे की काय आहे नेमका तो बॉन्ड. झालं असं होतं. मला पहिला दिवस आठवतोय आमच्या शूटचा. आम्ही परेरा नावाच्या बंगलोमध्ये, आश्रमाचं आमचं लोकेशन होतं, तिथे काय आपल्या प्रोमोसाठी भेटलेलो आणि हिला बाजूच्या रूम मध्ये बसवलेलं. आम्हाला दोघींना सेपरेट रूम्स दिल्या होत्या बाय द वे. सो आमचं तेव्हा असं झालं, मी बघितलं जस्ट दुसऱ्या रूम मध्ये कोण आहे आणि ही दिसली, तर म्हटलं हाय, म्हटलं ये या रूम मध्ये. आणि त्या दिवशी मी तिला माझ्या रूम मध्ये बोलवून मोठी चूक केली आहे मला आठवतंय. त्या दिवसानंतर मी कधीच माझ्या रूमला परत गेलेच नाही. सो आम्ही तशा जेलिन झालोय आणि कधी कधी बोलतो ना आपण की सेम लेवल ऑफ मॅडनेस आहे आमच्या दोघींमध्ये, त्यामुळे आम्ही अशा असतो एकत्र. म्हणजे कुसुम आणि सायलीचं जशी एक मैत्री दिसते, म्हणजे एक ऑफस्क्रीन ती मैत्री झालीच आहे. झाली. मग या मैत्रीत किती वाद झाले, थोडेसे नोकझोक असं बोलतो तसे, किंवा मस्करी जास्त होते, गॉसिप किती होते. मग आम्ही गॉसिप नाही करत दादा, आम्ही डायरेक्ट तोंडावर बिच करतो माणसांच्या. सो आम्हाला त्यातलं काही म्हणजे इथे इनहिबिशनच नाही आहे आम्हाला की आपण गॉसिप करू. आणि आम्हाला आपलंच इतकं बोलायला असतं की आम्हाला तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायला खरंच वेळ मिळत नाही. आणि धमाल मस्ती सुरू असते, टचवूड भांडणं नाही. आणि दुसरी गोष्ट, भांडणं ह्या कारणासाठी होत नाहीत कारण मे बी आमच्या वेवलेन्थ जुळतात, विचार जुळतात, त्यामुळे भांडणं होत नाहीत. आणि तशा दोघी समजूतदार होत, त्यामुळे भांडणं नाही होणार. मनातलं ओळखतात. एक शब्द आला की लगेच दोघे एकमेकांकडे बघून ज्या हसतायत ना, तर या दोघींच्या मैत्रिणींमध्ये एक विचारेल, या मैत्रीमध्ये एक आवडती आणि एक ना आवडती सवय कोणती असेल? बापरे, दिशाच्या बाबतीतली नावडती गोष्टच मी आधी सांगते. ती फोनच जवळ ठेवत नाही तिचा फोन बॅग मध्ये असतो, तो सायलेंटला असतो आणि ही सेटवर अख्ख्या प्रिमायसेस मध्ये आमच्या फिरत असते. म्हणजे कधी कधी असं होतं की हिला फोन करा, ही फोन कधीच उचलत नाही. त्यामुळे मी तिला ओरडते की घरनं कधी फोन येत असेल, आईबाबांचा फोन असेल, इमर्जन्सी असेल तर असं करत जाऊ नकोस. सो दॅट इज द वर्स्ट पॉइंट जी मला आवडत नाही. आणि आवडणारी गोष्ट हीच आहे की ती खूप काय म्हणतो आपण, वॉर्मथ आहे तिच्याकडे खूप, आणि खूप छान सुंदर आणि समजूतदार मुलगी आहे. माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे जुई एवढी खादाड आहे ना, एक इंच असं ना वाढत नाही. म्हणजे आम्ही गेलेलो डिनरला, बुफे डिनर होता, सगळं काही छान व्हेज, आम्ही दोघी व्हेज आहोत. तर आम्ही खाते मला ना साधारण गाजर हलवा, दुधी हलवा आणि हे सगळं, हिने सगळे डेझर्ट घेतले, छान खायचंच आहे. मला ना एक साधारण एवढं खाल्ल्यानंतर माझं काय होईल, हिचं काय होणार. बरं, ही त्यातही येऊन मला नाही आवडत ही गोष्ट. आज जरा आहे ना दिशा सुचलेला वाटतं, झोप नाही. ही गेल्यानंतर मी काय करायचं, मी कसं बोलायचं, आज माझं सुचवायचं आहे ना, हे मी कसं बोलायचं. म्हणजे मला ही गोष्ट नाही आवडत ही. म्हणजे आणि खऱ्या आयुष्यात मला आज हे सांगायचं आहे बच्चाला. ऐका, ही जसं मला इथे कुसुमताई म्हणते ना, खरं तर मी हिला जुईताई म्हणायला पाहिजे. 5 वर्ष लहान आहे ती माझ्या. मी लहान आहे हिच्यापेक्षा, पण हे काही घडत नाही. ती मला कुसुमताई म्हणते आणि माझं असं ताई. ऍक्च्युली ही आहे आमची जुईताई. आणि जुईचं एक आवडती गोष्ट म्हणजे तिला ना सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं. म्हणजे तिच्याकडे कुठला विषय मी जर मांडला तर तिला त्याच्याबद्दल माहिती असणार, थोडीफार का होईना पण ती असणार. मग ह्याने कळतं की तिचा अभ्यास चांगला आहे, ती पेपर वाचते. मी तिच्या घरी गेले होते ना, तर न्यूज पेपर होता. मला आश्चर्य वाटलं, मी मागवते, मी वाचते. मला वाटलं ओ नाईस. आणि जुईची भाषा मुळात आत्ता पाहायला गेलं ना तर आपल्या इंडस्ट्रीत फार कमी जणांची भाषा, मराठी भाषा खूप उत्तम आहे. त्यातली ही मला भेटलेली जुई गडकरी, उत्तम मराठी भाषा. आणि मालिकांमध्ये जे मराठी ऐकायला मिळतं, कधी कधी आपल्याला असं होतं अरे आपण कुठे काम करतो, जरा कुठेतरी डिसअपॉइंटमेंट येते. पण
जुई बरोबर काम करताना आणि तिचं मराठी ऐकताना किंवा तिचं स्क्रीनवरचे सीन्स बघताना मला अभिमान वाटतो. मला ही गोष्ट भयानक आवडते. जुई गडकरीची भाषेवरची जी कमांड आहे, जी पकड आहे, ती जाम मजबूत आहे आणि ही गोष्ट मला खूप आवडते. बेसिकली तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुमच्यासोबत इथे बसून मजा आली. ते सगळ्या नक्कल बघून ती मजा आली आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.